बांधकामासाठी लागणारं लोखंड कुठून येतं असा कधी विचार केलाय का हो? किंवा या अशा तारा बनवायला तांब कुठून मिळवलं जातं? सोन्याचे दागिने बनवायला सोनं मिळतं तरी कुठून? आपल्या पेन्सिलींना शार्प करून जे टोक दिसतं ज्याने आपण लिहू शकतो ना, ते टोक असतं शिसाचं. ती शिसं कुठून मिळवली जात असतील? आता घरात असतात कितीतरी डबे, तवे, ते बनवायला लागणारे धातू कुठून मिळवतात बुवा? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओत, जो आहे खनिजे म्हणजेच मिनरल्स आणि धातुके म्हणजेच इंग्लिश मध्ये ज्यांना ओर्स म्हणतात त्यांबद्दलच. ओके, तर सुरुवात करूया खनिजांपासून म्हणजेच मिनरल्स पासून. खनिज ही निसर्गात तयार होणारी उपयुक्त अशी स्थायी रूपात मिळणारी द्रव्य असतात. खनिजांमध्ये विशिष्ट धातू किंवा संयुग असतात जे आपल्यासाठी उपयोगी ठरतात. खनिज सर्वसाधारणपणे खडकांमधून मिळवली जातात. सो आता खनिजाचे हे एक उदाहरण पाहूया. हा आहे मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट मधून आपल्याला लोह, ज्याला आपण लोह खनिज सुद्धा म्हणतो, ते मिळतं. आता दुसरं उदाहरण पाहायचं तर हा आहे अभ्रक, ज्याला इंग्रजीत मायका म्हणतात. मेकअपच्या सामानात असेल, जनरेटर असतील, इलेक्ट्रिकच्या साहित्यामध्ये असेल, गाडीशी संबंधित काही भाग असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे अभ्रक वापरलं जातं. आता यानंतरचा भाग म्हणजे धातुक, ज्यांना इंग्लिशमध्ये ओर्स म्हणतात. तर धातुक म्हणजे असे काही स्रोत ज्यातून धातू किंवा आपल्यासाठी उपयुक्त ठरणारे असे काही स्थायी रूपात आढळणारे घटक मिळवता येतात. पण हे घटक मिळवून त्यातून फायदा मिळवता येणं महत्वाचं असतं. नाहीतर सोनं मिळवायचं तर आहे, पण मिळवताना करोडो रुपये खर्च केले आणि मिळालं अगदी वाटीभरच सोनं, त्याचा काय उपयोग? नुकसानच ना ते. त्यामुळे ते मिळवणं परवडणारं आणि फायदेशीर सुद्धा असलं पाहिजे. नुसतंच अख्खा डोंगर पोखरला आणि उंदीर मिळाला असं होणं कामाचं नाही, है ना? तर धातुकातून तुम्हाला हे सगळं मिळतं, तेही नफा मिळवून भरपूर प्रमाणात, म्हणून हे महत्वाचे असतात. तर हे आपण एका छोट्याशा आकृतीतून समजून घेऊया. जगभरात कितीतरी खनिज आहेत, पण त्या खनिजांपैकी सगळीच काही खनिज धातुक नसतात. कारण त्यातली काहीच खनिज मिळवून फायदा मिळवता येऊ शकतो. म्हणजेच काय, तर उपयुक्त असलेली खनिज ही म्हणजेच धातुक. आता अशी कल्पना करा की आपल्या निसर्गातून आपल्याला लोह हा धातू मिळवायचा असेल, ज्याला लोह खनिज सुद्धा म्हणतो. त्यासाठी आपल्याकडे असेल मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट मध्ये 72% लोह असतं. आता दुसरं म्हणजे आपल्याकडे समजा पायराइट असेल. ही खरीखुरी खनिज आहेत, ज्यांचे खडक असे मिळतात आणि त्या खडकातून ही खनिज मिळवली जातात. तर हे असं दिसतं पायराइट, चमचमतं झगमगतं पायराइट. पण या पायराइट मध्ये आपल्याला हवं असलेलं लोह किंवा लोह खनिज ज्याला म्हणतात, ते असतं केवळ 46%. म्हणजेच काय, तर मॅग्नेटाइट मधून लोह मिळवणं जास्त फायद्याचं राहील, कारण त्यातून 72% लोह मिळवता येईल. पायराइटवर खर्च केला तर मग काय होईल? नुकसान, हो की नाही? त्यामुळे मॅग्नेटाइटची निवड करणं जास्त फायद्याचं ठरतं. मग पायराइट कितीही चमचम करत असेल तरीही. आलं का लक्षात? म्हणूनच या दोघांपैकी मॅग्नेटाइट काय आहे? धातुक आहे. काय आहे? धातुक आहे. पण पायराइट धातुक म्हणून योग्य ठरत नाही. दोन्ही खनिज असली तरीही. आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की खनिज कोणती आणि धातुक कोणती, हो की नाही? धातुकांचे दोन प्रकार कुठले असतात? धातुक असतात मूलद्रव्य आणि संयुग, या दोन प्रकारची. दोन्हींची उदाहरणं सांगायची झाली तर सोनं हे मूलद्रव्य आहे आणि प्लॅटिनम हे ही मूलद्रव्य आहे. चांदी ही पण मूलद्रव्य आहे, तांबे आहे, ही सगळी मूलद्रव्यच आहेत. कारण ही सगळी अत्यंत शुद्ध स्वरूपात आढळून येतात. कसं असतं की असा खडक असेल एखादा, तर त्यातून चांदी मिळवायची, तर खडक उकळवायचा, तापवायचा आणि त्यातून अशी ही चांदी काढून घ्यायची. अशाच प्रकारे सोनंही मिळतं, प्लॅटिनम पण तसंच मिळतं. आता संयुग म्हणजे काय, तर ती मिश्र स्वरूपात आढळून येतात आणि त्यातून धातू वेगळे करून घ्यावे लागतात. अल्युमिनियम हे संयुगातूनच मिळतं. लोह असेल, कॅल्शियम असेल, हे सगळे संयुगाच्या स्वरूपात मिळतात आणि त्या संयुगातून हे धातू वेगवेगळे करून घ्यावे लागतात. आता ते असं काहीसं करतात. अल्युमिनियम आणि ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड असतो, ज्याला केमिकल बॉन्ड किंवा मराठीत ज्याला रासायनिक बंध म्हणतात. एकमेकात घट्ट गुंतलेले असतात ते. यातूनच आपल्याला अल्युमिनियम मिळवायचं झालं तर कबाबमध्ये हड्डी बनायला लागतं आणि त्यांच्यातला केमिकल बॉन्ड तोडावा लागतो.
मग आपल्याला काय मिळतं? ऍल्युमिनियम. आणि ते मिळताना काय मुक्त होईल? ऑक्सिजन गॅस मुक्त होईल आणि आपल्याला मिळतं शुद्ध ऍल्युमिनियम. तर अशा प्रकारे संयुगांमधून धातू मिळवले जातात. आता आणखी एक उदाहरण सांगायचं तर बॉक्साईटचं. बॉक्साईट हे ऍल्युमिनियमचंच एक धातूक आहे, ज्यातून आपण काय मिळवतो? ऍल्युमिनियम मिळवतो. जे मगाशी आपण म्हणलो तसंच ऍल्युमिनियम आणि ऑक्सिजनचं हे बॉक्साईट सुद्धा संयुगच आहे. काय आहे? संयुग आहे. कशाचं संयुग? ऍल्युमिनियम आणि ऑक्सिजनचं संयुग. यात असतं 55% ऍल्युमिनियम. किती टक्के? 55%. म्हणजे काय? प्रॉफिटच प्रॉफिट, हो की नाही? त्यातही ऑक्सिजन आणि ऍल्युमिनियमचा हा जो बॉक्साईट मधला केमिकल बॉन्ड आहे ना, रासायनिक बंध ज्याला म्हणतात, तो कमजोर आहे. म्हणजे आपण यांचं रासायनिक बंध तोडून काय करणार? ऍल्युमिनियम मिळवणार, म्हणजेच फायदा मिळवणार. असंच आणखी एक उदाहरण घेऊया कॅल्साईटचं. कॅल्शियम ज्यातून मिळवता येतं ते संयुग म्हणजे कॅल्साईट. आता हे कसलं संयुग आहे? कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजनचं संयुग. आपण यामध्ये काय करतो? कॅल्शियम आणि कार्बन मध्ये लावतो भांडण. काय लावतो? भांडण. आणि त्यांचा केमिकल बॉन्ड म्हणजेच रासायनिक बंध टाकतो तोडून, आणि त्यातून काय करून वेगळं करतो? कॅल्शियम. या कॅल्साईट मधून आपल्याला मिळतं 40% कॅल्शियम. किती टक्के? कॅल्शियम 40%. पण आता तुम्ही म्हणाल एकच मिनिट, मगाशी आपण पायराईट मध्ये तर 46% लोह असून सुद्धा आपण 55% वाला मॅग्नाईट निवडलं. मग इकडे 40% कॅल्शियम असताना इतनी मेहनत क्यों भाई? तर ह्याचं कारण म्हणजे यांच्यातले हे जे बॉन्ड असतात ना, ते तोडणं सोपं आणि कमी खर्चिक ठरतं. आणि 40% कॅल्शियमही मिळून जातं, म्हणून कॅल्साईट. आता कॅल्शियम मिळवायचा दुसरा स्रोत म्हणजे शंख शिंपले. यांच्यात सुद्धा कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन असा केमिकल बॉन्ड असतो. तो केमिकल बॉन्ड म्हणजेच रासायनिक बंध तोडला की 40% कॅल्शियम मिळालं की झालं आपलं काम. आता ही सगळीच खनिज आणि धातुक मिळवली जातात खाणींमधून. खाणी पाहिल्यात का? खाणीत खूप खोलवर जाऊन तिथे खोलवर जाऊन सापडतात धातू, धातुक, खनिज. खाणींची कामं चालू असतात ना, तेव्हा पोल्युशन नक्कीच होतं. पण असो, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.